तर हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू माय न्यू ब्लॉग. तर या ब्लॉगमध्ये मी दाखवणार आहे माझ्या मावशीच्या गावची रमाई जयंती. तर रमाई जयंती आल्यामुळे आम्ही मावशीच्या घरी आलो होतो आणि जयंतीमध्ये तर खूप मज्जाच येते. तुम्ही पहा. तर सर्वजण तयार होत होते कारण जयंतीच्या अगोदर माझा एक डान्स होता. तो डान्स करायचा होता, त्यासाठी सगळेजण तयार होत होते. तर माझा डान्सचा व्हिडिओ जर पाहायचा असेल तर ID मध्ये जा आणि पाहू शकता तुम्ही. तर डान्स सगळा झाला होता. सर्वजण वापस घरी आले होते कारण वापस दुसरे कपडे घालून तयार व्हायचे होते. तर सर्वजण घरी आले होते आणि सगळेजण तयार होत होते. मला तर तयार व्हायचं नव्हतं कारण मी पहिलेच तयार झाले होते. तर काय करावं म्हणून मी गेले होते टेरेसवर जाऊन मी व्हिडिओ टाकले होते. तर माझ्या Insta ID वर व्हिडिओ आहेत. Insta ID मी कमेंटमध्ये टाकून टाकले. तर व्हिडिओ वगैरे झाले. तर समोर गेल्याच्या नंतर ब्लॉगमध्ये DJ दाखवण्यासाठी मी बाजूला आले होते. तर आई शपथ मित्रांनो, DJ इतका छान होता ना आणि इतकं छान त्याची व्हॉल्यूम होती ना. खूप छान आवाज होता, खूप मोठा आवाज होता आणि छान पण होता. लाईटिंग वगैरे रात्रीचा व्ह्यू तर खूप छान होता. तर DJ गेला, तुम्ही बघा. आणि DJचा मागे ना गावाकडे मिरवणुकीमध्ये म्हणजे सगळीकडेच असतात ना, मागे रमा माताची फोटो होती. तर सर्वजण निघाले जाण्यासाठी. सगळेजण DJ जयंती आणि सगळेजण होते बघा तुम्ही. ड्रेसिंग पण सगळ्यांनी छानच केली होती. माझी अख्खी फॅमिलीच मावशीकडे आली होती. यावर्षी नांदेडला पण जयंती झाली होती पण तिथं नव्हतो आम्ही ना. तर इकडं आलो आम्ही. इतकी छान असते आणि दरवर्षी आम्ही माझ्या मावशीच्याच गावाकडे येतो. तर पहा तुम्ही, इतकी छान होती आणि DJ मस्ती वगैरे खूप केली कारण सगळेजण गावाकडे ओळखीचे होते. त्यामुळे DJमध्ये ना खूप मजा आली. सगळ्यांनी डान्स वगैरे केला आणि छान छान म्हणजे मस्ती केली, एन्जॉय केला. खूप म्हणजे खूप मजा आली आणि पब्लिक इतकी सारी होती ना. खूप पब्लिक होती. गावातली पब्लिक म्हणजे कमी नसते ना, जास्तच असते. तर तिथं खूप सारी पब्लिक होती आणि सगळेजण डान्स करू लागले. तर मित्रांनो, मग जयंती वगैरे एन्जॉय सगळा झाला होता. तर गावामध्ये जयंती झाल्याच्यानंतर प्रत्येक वेळेस जयंती झाल्याच्यानंतर तिथे जेवण वगैरे सर्व काय असते. तर यावेळेसही तिथे जेवायला होतं. तर सर्वजण जेवायला बसले होते. जेवण इतकं छान झालं होतं, खूप छान झालं होतं जेवण पण. आणि जेवण बनवण्यासाठी पण बाहेरचे ते जेवाय बनवायसाठी लावलेले असतात आणि तिथे जेवायला सर्वजण बसले. आणि रात्रभर ना त्यांचा कार्यक्रम चालू असते कारण एक गायिका येणार होती. तर त्याच्यासाठी आम्ही पण थांबलो नाही. मम्मी, मी आणि पप्पा आम्ही तिघंजण निघालो घरी जाण्यासाठी. तिथे एक गायिका येते, ती गायिका गाणं म्हणते. रात्रभर त्यांचे गाणे चालू राहतात. माता रमाईचे, भीमाचे सर्व गाणे चालू असतात. पण माझी उद्या शाळा असल्यामुळे मला तिथं थांबता आलं नाही. माझी पण इच्छा होती खूप थांबायची. तर नांदेडमध्ये आम्ही आलो. तिथून निघालो होतो. नांदेडमध्ये आलो. माझ्या बहिणी, दोघी बहिणी पण तिथं थांबल्या होत्या कारण त्यांचं म्हणजे तसं तर सुट्टी पण नव्हती त्यांना. पण एका गाडीवर आम्ही तेवढेजण मावत नाही म्हणून आम्ही तिघंजणं आलो घरी. आणि घरी आल्याच्या नंतर माझ्या मावशीनं व्हिडिओ वगैरे काही आम्ही केल्या नव्हत्या गायिकेचे. त्यामुळं ब्लॉगमध्ये पण काय गायकीचे व्हिडिओ टाकलेले नाही आहेत. तरी पण मला जर भेटला तर मी टाकते माझ्या मावशीकडून घेऊन. तर मित्रांनो, व्हिडिओ जर आवडला असेल तर फॉलो नाही, तोंडात निघालं. सबस्क्राईब करा आणि कमेंट बी करून शेअर करा व्हिडिओ. कारण तुमच्यामुळं, तुमचा सपोर्ट आहे म्हणून इथपर्यंत आलेलो आहोत. तर सबस्क्राईब, शेअर ते सर्व काही कमेंट वगैरे मारा आणि सगळं काही करा. तर भेटूया नेक्स्ट ब्लॉगला.
नेक्स्ट रमाई जयंतला भेटूया. तर बाय, गुड नाईट.